नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा नगरपालिकेविषयी सकारात्मक दृष्टिकोनात. नवीन नगरसेवक निवडून आलेत, उत्साहात आहेत, अनुभवी आहेत. अलिबागला एक जुनं भाजी मार्केट होतं, ते पाडलं गेलं. मग एक भाजी मार्केट आणखीन उभारलं गेलं. आज जिथे भाऊ जगेंचं घर आहे तिथे ते चालायचं. अख्खं अलिबाग तिथे सकाळी यायचं. कमी पडू लागलं, दुर्लक्षित झालं, पडीक झालं. या अगदी आत्ताच्या आठवणीतल्या गोष्टी. त्यानंतर व्यायामशाळेच्या गल्लीत भाजी मार्केट सुरू झालं. आता ते काट टाकते, तिथे मोठी शेड उभी राहते. अलिबाग शहरात आजूबाजूच्या ग्रामपंचायतीतून अनेक भाजी विक्रेते महिला सकाळी पोटा पाण्यासाठी तिथे भाजी विक्री करतात. अवघ्यातपणे ते चालू आहे. आता भाजी मार्केटचे गाळे कोणाला देणार, कसे देणार, याचाही निर्णय नगरपालिकेने घेतला असेल. एक नागरिक म्हणून सूचना करावीशी वाटते. हे गाळे कोणाला देणार त्याची प्राधान्य यादी, प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं आहे. जे खरंच मूळ अलिबागकर आहेत आणि ज्यांना भाजीचा व्यवसाय करायचा आहे त्यांना प्राधान्य दिलं गेलं. केवळ भाजीवाले म्हणून नाव कमवले, पण त्यांचा अलिबागशी काही संबंध नाही. उपरे आहेत, परराज्यातले आहेत, ज्यांचं मतदार यादीत नाव केवळ नावाला आहे. त्यांच्या घरात खूप जास्त मतदार आहेत. त्यांच्याकडे अनेक बेनामी हातगाड्या आहेत. त्यांनी जर ही जागा अडवली तर पुन्हा गल्लीत पावसा पाण्यात, उन्हा पावसात ज्या बाहेरून भाजीवाल्या येतात, ज्या अगदी आजही टोपलीत भाजी घेऊन घरची भाजी विकतात, फुलं पानं विकतात, ज्या आदिवासी महिला आहेत, त्यांचाही सामाजिक दृष्टीने विचार होणं गरजेचं आहे. त्यांना योग्य जागेचं नियोजन करून देणं, वाहतुकीचा प्रश्न सोडवणं, व्यायामशाळेच्या गल्लीत राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि एकदा भाजी मार्केट दिल्यानंतर जे रस्त्यावर भाजीवाले रस्ता अडवून बसलेले आहेत, रहदारीला अडथळा निर्माण करत आहेत, जे फक्त अगदी काही रकमेची पावती फाडून फिरस्तेदार, फिरते भाजीवाले म्हणून किंवा फिरते हातगाडीवाले म्हणून नोंदवलेले आहेत किंवा यांची काही नोंदही नाही, अशांचं काय करायचं, हा एक मोठा प्रश्न नगरपालिकेसमोर असू शकतो. मच्छी मार्केटही होते. पूर्वी मच्छी मार्केट कोळीवाड्यात होतं. त्यानंतर लोक जेटीवर जायला लागले. मग व्यायामशाळेच्या गल्लीत मच्छीवाल्या बसायला लागल्या. पीएनपी नगर झालं. मग पीएनपी नगरच्या मागे बसायला लागले. नंतर नगरपालिकेने तिथे बांधकामही केलं. काही हुशार विक्रेते तिथे जागा अडवून बसले. स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसले आणि पुन्हा कोळणी रस्त्यावर येऊन बसू लागल्या. अनेक वेळा असं होतं की जागा अडवले मार्केटमध्ये आणि त्यांच्या घरातल्या व्यक्ती विक्री मात्र रस्त्यावर करतायत, तिथेच घाण करतायत. स्वच्छता नाही. मध्ये कोरोनाचं संकट अलिबागकरांनी बघितले. आता तरी निदान गंभीरपणे विचार व्हायला पाहिजे. आपले नगरसेवक सजग आहेत, या सगळ्या कोळी बांधवांच्या संपर्कात आहेत. पण गाळ्यांचे वाटप होताना त्या दोन्ही मजल्यांचं कसं वाटप होणार आणि एकदा गाळा दिल्यानंतर किती स्क्वेअर फूट मध्ये काय भाडं त्यांच्याकडून घेणार, तिथे रचना कशी असावी, स्वच्छतेचे नियम कसे असावेत आणि ज्या कुटुंबाला तो गाळा दिला आहे त्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीने रस्त्यावर विक्री करू नये यासाठी काय नियम आहेत. बाहेर गावातून येणाऱ्या कोळी भगिनी
मावश्या यांनी नक्की विक्री कुठे करायची? आज अगदी ब्राह्मणाईच्या टोकापासून राम मंदिरापासून व्यायामशाळेपर्यंत मच्छीवाल्या बसलेल्या असतात. त्याची विक्री चांगली होते. बऱ्याच वेळा अलिबागकरांचं म्हणणं असतं की आम्ही आत बसतो आणि त्या बाहेर बसतात म्हणून आमच्या विक्रीवर परिणाम होतो. मग त्या मावश्या श्रीबाग नंबर 3 पासून श्रीबाग नंबर 2 पर्यंत जिथे जागा मिळेल तिथे अगदी आरटीसी बँकेसमोर सुद्धा मच्छी विक्री करतात. मग काहींनी बायपास काढला, मग MIDC रोड काढला. आज अलिबागमध्ये अलिबागेतून बाहेर जाताना जे जे मार्ग आहेत तिथे हळूहळू मच्छी विक्रीचे व्यवसाय सुरू झालेत. पुन्हा त्यात परप्रांतीय आले, गोड्या पाण्यातले मासे विकणारे आले. ही समस्या वाढत चाललेली आहे. जर आपण एवढी मोठी नगरपालिकेचा निधी खर्च करून इमारत बांधतोय तर तिथे स्वच्छतेचे सर्व नियम पाळून, वाहतुकीचे सर्व नियम पाळून योग्य प्रकारे मच्छी विक्री होणं गरजेचं आहे. आरोग्यविषयक सर्व नियम पाळले गेणं महत्वाचं आहे. त्यातून योग्य ते भाडे मिळणे गरजेचं आहे. इथे पारदर्शकपणा गरजेचा आहे. आणि जे कोण मच्छी मार्केटमध्ये बाहेरच्या विक्रेत्या येत असतील त्यांचीही पर्यायी सोय एकाच ठिकाणी करणं गरजेचं आहे. नागरिकही सोयीचा भाग म्हणून आपल्या दारात मच्छीवाली बसते ना, तिच्याकडून मच्छी विक्री. ट्रॅक्टरवाले, स्वच्छतावाले, आपले स्वच्छता दूत असं म्हणूया वारीत, ते त्यांना हुसकवतात. पण त्यांची पाठ फिरली की कोळणी परत बसतात. कोळणी बसेपर्यंत ग्राहक थांबून राहतो. आणि या अशा प्रकारे वेगवेगळ्या रस्त्यावर बसणाऱ्या कोळणींकडून आपणच मच्छी विकत घेतो. जाताना घाण त्या तिथेच टाकून जातात. यातल्या बऱ्याच जणी नगरपालिकेच्या मतदार सुद्धा नाहीत. त्यांना स्वच्छतेची, आरोग्याची काळजी घ्यायला लावणं, सक्ती करणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी एखादा भाग राखीव ठेवणं गरजेचं आहे. अनेक प्रश्न आहेत. पण हा मच्छी मार्केट आणि भाजी मार्केटचा प्रश्न आज आपण चर्चेला घेतोय. तुमच्या सूचना विधायक असणं गरजेचं आहे. कुठल्याही पक्षाच्या नजरेतून, राजकीय हेतून त्या कॉमेंट्स अपेक्षित नाहीत. नगरपालिकेला मदत होईल, नगरसेवकांना मदत होईल, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याकडून चांगलं काम करून घेता येईल यासाठी हा व्हिडिओ आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून कॉमेंट्स करा, सूचना करा, अर्ज विनंत्या करा. तुमच्या लेखी सूचना, तुमचे अर्ज यांचा विचार नगरपालिका नक्की करेल असा आशावाद बाळगायला हरकत नाही. एकत्र काम केलं तर अलिबाग नगरपालिकेचे हे छोटे छोटे प्रश्न जे खूप मोठे होणार आहेत, आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण करणार आहेत, जागेच्या समस्या निर्माण करणार आहेत आणि शेवटी नागरिक म्हणून तुमच्या आमच्यावरच त्याच्या कराचा भार पडणार आहे, त्याबद्दल आपण बोलायला सुरुवात केली. साथ द्या. हा एक जन आंदोलनाचा भाग नाही, चळवळीचा भाग आहे. नेतृत्व ज्याला करायचंय त्याला करू दे. समस्या सुटणं महत्वाचं आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.